कासेगाव मधील दुर्घटनेची पुराच्या साक्षीने वर्षपूर्ती. गावचे कारभारी मात्र स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात मग्न. 12 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क पहाटेपासून खंडित आहे. कासेगाव उळेगाव रस्त्यांवरील कासेगाव पुलावरून ज्ञानेश्वर कदम नावाचा तरुण वाहून गेल्यानं मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची आजच्या तारखेला पूर आलेल्या पाण्याच्या साक्षीनं वर्षपूर्ती झाली. या पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तिघांपैकी ज्ञानेश्वरचं शव 3 दिवसानंतर हाती लागले होते. तो पाण्यात वाहून गेल्यावर खासदार प्रणिती शिंदे व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कदम कुटुंबियांचं सांत्वन करून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिले होते. त्यावेळी खड्ड्यात गेलेल्या पुलाच्या जागी नव्यानं पूल बांधून ग्रामस्थांची समस्या दूर करण्याचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र या घटनेला वर्ष पूर्ण झाले तरी राजकीय इच्छाशक्ती अभावी पूल झालाच नाही. लोकप्रतिनिधीकडून 42 कोटी रुपयांचा निधी खेचून आणून कासेगावसाठी खर्ची टाकल्याचे बॅनर गावात लागले होते तरी सुद्धा ओढ्यावरील पुलांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पुराच्या पाण्याने नियमित गावाचा संपर्क तुटण्याचं चित्र कासेगाव मधील सामान्य जनतेच्या नशिबी चालूच आहे.